आणि आता पुढील बातम्या बघूयात। 29 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीत मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा निर्धार मनोज जरांगेंनी केलाय। मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवली सराटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मराठ्यांना सर्व कामधंदे बाजूला ठेवून मुंबईमध्ये येण्याचं आवाहन केलंय। तर फडणवीसांना आज आणि उद्या अशा 2 दिवसांचा अल्टिमेटमही जरांगेंनी दिलाय। आरक्षण न दिल्यास सरकारही उलथून टाकण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। थोड्याच वेळापूर्वी आंतरवली सराटी येथे मनोज जरांगेंची पत्रकार परिषद पार पडली आणि त्यानंतर आता 2 दिवसांचा अल्टिमेटम देवेंद्र फडणवीसांना दिलेला आहे। काहीही झालं तरी आपण 29 तारखेला मुंबईत धडकणारच असा एल्गार मनोज जरांगेंनी पुकारलेला आहे। हैदराबाद गॅझेट सरकारनं स्वीकारलंच पाहिजे अशी मागणी जरांगेंनी पुन्हा एकदा केलेली आहे। हैदराबाद गॅझेटवर 13 महिन्यांपासून तुम्ही अभ्यास करताय अशी टीका त्यांनी सरकारवर केली आहे। प्रेमानं विनंती करून सांगतो, आणखीन आज आणि उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे। आम्हाला मुंबईला यायचं नाही, आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाची अंमलबजावणी केल्यावर। आणखीनही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील, आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं। पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उलटून टाकू शकतो। तुम्हाला वाटण काय आहे काय नाही। मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले। मी सोडित नसतो। मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्या फंत्र्याचं कोणाचंच ऐकत नसतो। मग हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे, अंमलबजावणीसह। त्याच्यावरती अभ्यास चाललाय, ऐकून घेणार नाहीत, खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत। तुम्ही काही कारण सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार नाहीत। त्याचं कारण असं आहे की 13 महिन्यापासून गॅझेटियरवरती अभ्यास सुरू आहे, तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याला आमचा नाईलाज आहे, आम्ही ऐकू शकत नाहीत। आता समिती तुमची गठीत तुम्ही केली, नोंदी तुम्ही शोधल्या, सरकार तुमचं, अहवाल तुम्ही स्वीकारलाय, आम्ही नाही। तुमचंच तुम्हाला सांगतो आड मोठं कोण आहे म्हणून मराठे पेटून उठलेत फडणवीस साहेब। मराठा आणि कुणबी एक हे जार काढा, आणखीन 2 दिवस तुमच्या हातात आहे, त्याची अंमलबजावणीच पाहिजे। मी अंमलबजावणीशिवाय एकाही मागणीत मागे सरकू शकत नाही। मुख्यमंत्री